नीलचित्र. एरवी नीरव शांततेची सवय असलेल्या घरकुलमध्ये त्या दिवशी सकाळपासूनच सार्वजनिक जागी आणि घरोघरी एक दबका गोंगाट पसरून राहिला होता. आणि त्याचं मूळ होतं A39, सुरेश दादांचा फ्लॅट. त्या दिवशी सकाळी 7 वाजताच अनुश्रीची गाडी घरकुलच्या गेटमधनं आत शिरली, तीच एका तीव्र वेगात. गेटवरच्या वॉचमनना त्याचं कारण ठाऊक असल्यामुळे त्यांनी फक्त एकमेकांकडे नेत्रपल्लवी केली आणि मिशीतल्या मिशीत हसले. गाडी पार्किंगमध्ये लावून दरवाजा जोरानं लोटून अनुश्री एका तिरीमिरीत लिफ्टकडे चालू लागली आणि जाता जाता हातातल्या रिमोटनं गाडी लॉक केली. दुसऱ्या क्षणी लिफ्टमध्ये शिरून ती 3ऱ्या मजल्यावर पोचली सुद्धा. सुरेश दादांच्या दरवाजाची घंटी वगैरे वाजवायचे नेहमीचे सोपस्कार न करता तिनं सरळ डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला आणि दिवाणखान्यात प्रवेश करती झाली. आत शिरल्याबरोबर पायातल्या चपला भिरकावून देऊन ती थेट बेडरूममध्ये पोचली. सुरेशदादा तेव्हा कोणातरी महाराजांचं प्रवचन टीव्हीवर लावून ते निर्विकारपणे बघत स्वतःच्या पलंगावर पहुडले होते. काय तमाशा लावलाय बाबा तुम्ही? काय उपयोग आहे या असल्या आध्यात्मिक प्रवचनांचा? कसलं ढोंग चाललंय तुमचं? अनुश्री म्हणाली. काय बोलतेस बबडी? कसला तमाशा? कसलं ढोंग? तुम्हाला ते नीट माहिती आहे मी काय बोलतेय ते. गेटपासून ते इथवर येतानाच्या सहस्र हिणवणाऱ्या नजरा झेलत मी इथे आले आहे. आहे ना तुम्हाला कल्पना? आता काय अडखळत आहे बाबा? ते करताना तर एका निर्डावलेल्या सराईतपणे तुम्ही केलत. अजून मी काय ऐकायचंय बाबा? बाजारातल्या बायका आणून त्यांचा नंगा नाच करवायचा आहे का तुम्हाला? बबडी, बस, हे जरा जास्तच होतंय. सुरेश दादांचाही आता वरचा सूर लागला. जे केलंय ना बाबा तुम्ही, तेच इतकं जास्त आहे की त्यापेक्षा जास्त मी काय बोलणार? आणि तुम्ही म्हणताय माझंच जास्त होतंय. बरं, ते जाऊ दे, सोडून दे बबडी. उगाच कशाला शब्दाला शब्द वाढवतेस? काय सोडू बाबा? मी काय केलंय असं की जे सोडून द्यावं? आपण तुमच्याबद्दल बोलतोय, माझ्याबद्दल नाही. या वयात ही अशी थेर, असा चळ, तोंड लपून फिरायची वेळ आणली तुम्ही आम्हा सर्वांवर. स्टॉप इट बबडी. आता पुढं एकही शब्द बोलू नकोस. सुरेश दादांच्या या आदेशावर चमकून अनुश्री निशब्द झाली. बबडी, माझं ऐकून तर घे, सुरेश दादा टीव्ही बंद करता करता म्हणाले. एका प्रथितयश विकासकाने घरकुल बांधली, तीच एका विशिष्ट उद्देशानं. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य समवयस्कांबरोबर मजेत व्यतीत करता यावं म्हणून. 3 इमारतींचा एक आटोपशीर प्रकल्प, ज्यात सर्व ज्येष्ठ नागरिक गुण्यागोविंदानं एकत्र राहतात. प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार इथं फ्लॅट्स घेतले असून त्यांच्या वयानुरूप अनेक सुविधा सामायिक तत्वांवर इथं उपलब्ध आहेत. काही ज्येष्ठ युगुलं आणि अनेक एकएकटे स्त्री पुरुष असे इथले रहिवासी आहेत. इथं राहायला लागल्यापासून अनेकांशी एकमेकांशी खाशी दोस्ती होऊन त्यांचे अनेक कार्यक्रम एकत्र चालतात. ज्येष्ठ वयात सुद्धा अशी समवयस्कांची साथ लाभल्यामुळे त्यांच्यात अनेक धमाल उपक्रमांची रेलचेल असते. त्यात सहभोजनं, मोठ्या मोठ्या सहली, छोट्या छोट्या सहली, एकत्र नाटक सिनेमे बघणे, सोसायटी डे निमित्त कार्यक्रम, नृत्य, नाट्य आणि पुरुषांच्या खाजगी मद्य मैफिली, असं बरंच काही.
ती संध्याकाळ पण तशीच होती. नेहमीप्रमाणेच खेळकर. क्लबच्या कट्ट्यावर सुरेशदादा आणि त्यांच्या 5 खास जवळच्या मित्रांचा तो रोजचाच अड्डा होता. सारे जण 5च्या सुमारास खाली उतरायचे. घरकुलच्या प्रांगणातच अर्धा पाऊण तास एक वॉक घेऊन मग ते सारे कट्ट्यावर येऊन विसावायचे. तिथं मग चालायची त्यांची चर्चांची गुऱ्हाळं, एकमेकांच्या टोप्या उडवणं, मध्येच कॅन्टीनमधून चहा मागवणं वगैरे वगैरे. तिथं गप्पांच्या ओघात नानासाहेब म्हणाले, "काय सुरेश दादा, मोठा टीव्ही घेतलायत म्हणे." "होय, तसा बेडरूममध्ये एक होताच. पण बबडी म्हणाली की बाबा, तुम्हाला इतकी खेळांची आवड आहे आणि आता क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू होत आहेत, तर चांगला मोठा टीव्ही घेऊया आणि ठेवूया हॉलमध्ये." आणि दुसऱ्या दिवशी आणून इन्स्टॉल सुद्धा करून घेतला हो तिने, सुरेश दादा म्हणाले. नानासाहेब कौतुकाने त्यावर म्हणाले, "बबडीचा उत्साह आणि उरक म्हणजे काय विचारूच नका." त्यावर त्यांच्यातलेच एक सर्वात मिश्किल आणि खोडकर प्रभाकरराव म्हणाले, "काय नव्या टीव्हीवर फक्त मॅचेसच दिसतात की अजून सुद्धा काही?" त्यांच्या प्रश्नातील गोम सुरेशदादांना खरं तर कुठेतरी जाणवली, पण पूर्ण उमजली नाही. म्हणून ते निष्पापपणे म्हणाले, "प्रभाकरराव, अहो स्मार्ट टीव्ही आहे. नेटफ्लिक्स, प्राईम सारखी असंख्य चॅनल्स आणि जोडीला यूट्यूब, गुगल वगैरे आहेतच. म्हणजे आता तुमच्या घरात एक सिनेमा हॉलच तयार झाला म्हणायचा. आणि ते सुद्धा पाहिजे तेव्हा पाहिजे ते चित्रपट केवळ एका क्लिकवर हजर." असं म्हणत प्रभाकररावांनी टाळीसाठी हात पुढे केला. पाहिजे ते चित्रपट हे शब्द ते ज्या खोडकरपणे बोलले, त्यातून मात्र सुरेशदादांना पूर्ण बोध झाला आणि त्यांच्याबरोबरच इतरांना सुद्धा. आणि त्याच रात्री कट्टा लवकर उरकून आपापल्या घरी जाऊन लगबगीनं जेवणं करून 9च्या आत मंडळी सुरेशदादांच्या फ्लॅटवर जमली सुद्धा. तिथंही नॅव्हिगेशन आणि सर्फिंग मधली आपली कौशल्य वापरून प्रभाकररावांनी एक ब्लू फिल्म उघडली. 70च्या आत बाहेरची ती सारी मंडळी. एकाचाही श्वास धड चालेनासा झाला. एकमेकांकडे बघतानाही ते नजरा चोरू लागले. पण आता सुरुवात तर झाली होती. केवळ एकमेकांकडे बघायची शिक्षा नको म्हणून एकानं पटकन उठून हॉलमधला दिवा मालवला आणि ते सर्वार्थानं एक चित्रपटगृह बनलं. एका बाजूला अपराधीपणा आणि दुसरीकडे अधीरता, अशा दोलायमान अवस्थेत ते सारे बेभान होऊन तो पडद्यावरचा खेळ बघण्यात तल्लीन झाले. घराबाहेरच्या सामायिक कॉरिडॉरमधून दामू म्हणजे घरकुलमधला एक सेवक चालत असताना त्याला सुरेशदादांच्या घरातून मादक हुंकार, उसासे आणि चित्कार ऐकू आले. हे काहीतरी वेगळंच आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि ते काय असेल हे सुद्धा त्याला लगेचच कळलं. तो त्या साऱ्यांपेक्षा तब्बल 30-35 वर्षांनी लहान होता ना. मग काय विचारताय? त्यानं दरवाजाला नीट कान लावून दीर्घ कानुसा घेतला आणि पुनश्च खात्री करून घेतली. साधारण 10:30च्या सुमारास मंडळी जेव्हा पांगली तेव्हा कॉरिडॉरच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात दामू उभाच होता. एकदा तिथं कोण कोण जमलं होतं याची खात्री पटल्यावर मात्र त्यानं तडक धूम ठोकली. कारण एवढी मोठी वार्ता त्याच्या पोटात राहणं शक्यच नव्हतं. पुढच्या अर्ध्या पाऊण तासात ती बातमी घरकुलच्या सर्व परिसरात वाऱ्यासारखी पसरली. आपण तिथे का नव्हतो या दुःखातून असेल किंवा स्वयंघोषित संस्कृती रक्षणाच्या भूमिकेतून असेल, परंतु त्यातील एकानं एका अत्यानंदानं सुखवार्ता कथन करावी त्या उत्साहानं रात्रीच अनुश्रीला फोन केला. त्या क्षणाला अनुश्री चमकून थबकली असली तरी तिचा राग असा शमणारा नव्हताच. म्हणूनच तिनं परत सुरेशदादांशी संवाद सुरू केला. "बाबा, मला माहिती आहे तुम्ही एकटे नव्हतात या साऱ्या प्रकारात.
इतर कोण कोण होते ते सुद्धा मला ठाऊक आहे. पण आता कसं बाहेर पडणार आहात तुम्ही घरातनं? कसं तोंड दाखवणार घरकुलवासियांना? इतकं अविचारी वागणं शोभतं का तुम्हाला? मी बोलू का नाना काका प्रभाकर काकांच्या घरच्यांशी? त्यांच्याशी तू काय बोलायचं? आणि ते का? सुरेशदादा म्हणाले. हा, तेही खरंच म्हणा. आपलंच नाणं खोटं निघाल्यावर इतरांना काय बोलणार? अनुश्री म्हणाली. आता मात्र एकदम बास बबडी. का बाबा? तिला पुढं काहीही बोलू न देता अत्यंत थंड परंतु ठाम आवाजात सुरेशदादा बोलू लागले. खरं तर मुलीशी असं बोलायची वेळ येऊ नये, पण आता बोलायलाच हवं. गेल्या तपाच्या वर मी विधुरावस्थेत जीवन कंठत आहे. मी दुसरं लग्न नाही केलं. त्यामागं तुझ्यासाठी केलेला त्याग वगैरे काहीच नव्हता. तुझ्या आईशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर मी राहू शकणार नाही याची खात्री असल्यामुळं मी असा राहिलो आणि आनंदात राहिलो. तुला माहीतच आहे की मला अनेक छंद आहेत, मित्रपरिवार आहेत, त्यात सुखानं राहिलो. तू आता मोठी आहेस, तेवढी जाण तुला आली असणारच आहे. अशा समजुतीनं सांगतो की कालच्यासारखी फिल्म मी आणि तुझ्या आईनं कधीतरी एकत्र बघितलेलीच आहे. त्या व्हीसीआरच्या त्या काळात. मला छातीठोकपणे सांग बबडी, तू तशी फिल्म कधीच बघितली नाहीयेस? डोळे चुकवू नकोस. त्यामुळं मी काल जे काय केलं ते काही जगाविपरीत केलेलं नाहीये. सर्वांनीच कधी ना कधीतरी कुतूहलानं ते केलेलं असतं. काल सुद्धा तो एक कुतूहलाचा आणि मनोरंजनाचा भाग म्हणून आम्ही ते केलं. तो कधीच आमचा म्हणजे माझा नक्कीच नित्यपाठ होऊ शकणार नाही. हा इतका मोठा विषय झाला तो काही नतद्रष्ट लोकांच्या विपरीत वागण्यामुळं आणि मुख्यतः तो एका प्रकारे कम्युनिटी इव्हेंट झाल्यामुळं. असं काही परत होईल असं वाटत नाही. म्हणजे मी पुनश्च कधीच असं काही बघणार नाही असं म्हणत नाहीये, पण अशा पद्धतीनं नक्कीच नाही. कदाचित कधी बघणारही नाही. त्यामुळं झाल्या प्रकाराची माफी वगैरे मी काही मागणार नाही. कुणाच्या कुठल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची ती द्यायला मी समर्थ आहे. तू फक्त इतका विश्वास ठेव की तुझा बाप होता तसाच आहे. त्यालाही मानवी विकार प्रलोभनं असणार. इतकी सूट दे. बाकी तू सुज्ञ आहेसच, सुरेशदादा म्हणाले. अनुश्रीच्या डोळ्यातल्या अश्रुधारा हळुवारपणे पुसत सुरेशदादा उठले. तत्क्षणी त्यांना मिठी मारत अनुश्रीचे सारे बांध फुटले. पण अंतर्मयीची नीरव शांतताही तिला तेवढीच सुखावून गेली.